श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते मिनी ब्लॉगमध्ये मैत्रिणींनो। तर आज मी घेवड्याच्या शेंगा करणार आहे। तर गुरुचैत्राचा सप्ताह चालू आहे आणि उद्या दत्त जयंती आहे। तर घेवड्याच्या शेंगा आपल्याला ज्यावेळेस आपण व्रताचं उद्यापन करतो सांगता करतो त्या दिवशी घेवड्याच्या शेंगांची भाजी एकदम महत्त्वपूर्ण नैवेद्य म्हणून आपण ती मानली जाते। तर ती कथा खूप मोठी आहे, परंतु मी त्याचा लॉंग व्हिडिओ मोठ्या चॅनलवर टाकलेला आहे, तो पण बघायला विसरू नका। तर घेवड्याची भाजी कशी करायची अगदी सोपी पद्धत आहे, ती मी सांगणार आहे तुम्हाला। तर अगदी तेल टाकलेलं आहे आणि मोहरी वगैरे टाकलेली आहे, फोडणी दिलेली आहे आणि शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। अशा पद्धतीने आपण एकदम सोप्या पद्धतीने घेवड्याच्या शेंगांची भाजी केलेली आहे आणि आपलं स्वामी समर्थांना नैवेद्य म्हणून दाखवलेला आहे। तर अशा पद्धतीने मी 5 ओव्या 8व्या दिवशी सांगताच्या दिवशी म्हटलेले आहे आणि आपल्या पूर्ण पारायणाची समाप्ती केलेली आहे। आणि स्वयंपाक वगैरे बघत असाल तुम्ही तर खूप छान स्वयंपाक केलेला आहे आणि आपलं गुरु